आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे आपल्यासोबत आहेत. अपडेट्स घेऊयात त्यांच्याकडून. गिरीश, मनसेचे नेते बाळा नांदगावकर आणि सरदेसाई मातोश्रीवर दाखल झालेत. याशिवाय मातोश्रीवर ठाकरे सेनेचे कुठले नेते उपस्थित आहेत? बाळा नांदगावकर, मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आता मातोश्रीवर पोहोचलेले आहेत. तर दुसरीकडे मातोश्रीवर ठाकरे गटाचे आमदार सुनील राऊत, याशिवाय सुधीर साळवी आणि अनिल देसाई हे या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण विक्रोळीच्या ज्या जागा आहेत त्यावर काही तिढा आहे, तो तिढा सोडवण्यासाठी आता ही बैठक आहे. कारण सुनील राऊत हे त्या ठिकाणचं प्रतिनिधित्व करतात, आमदार आहेत ते, त्यामुळे ते त्या ठिकाणी उपस्थित. याशिवाय शिवडी आणि दादर माहीमचा जो जागा वाटपांचा जो पेच आहे तो देखील सुटलेला नाही. त्यामुळे अनिल देसाई आणि सुधीर साळवी ज्यांच्याकडे शिवडीची जबाबदारी आहे, त्यामुळे ते देखील या ठिकाणी मातोश्रीवर उपस्थित आहेत. आणि या सर्वांच्या उपस्थितीत आता बैठक होईल. आणि ज्या ज्या जागांसंदर्भातला तिढा आहे त्या ठिकाणचे महत्वाचे नेते दोन्ही पक्षातले आजच्या बैठकीत उपस्थित आहेत का? कारण जसं तुम्ही दादर, शिवडी आणि विक्रोळीबद्दल बोललात. नक्कीच, कारण विक्रोळीच्या जे भूमिका आहे मनसेची, की मनसेने विक्रोळीच्या किमान आम्हाला 1 किंवा 2 तरी जागा द्याव्या अशी भूमिका ही मनसेची आहे. तर दुसरीकडे त्या ठिकाणी सुनील राऊत जे आमदार आहेत ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत. कारण त्यांचं म्हणणं नेमकं काय ते देखील आता जाणून घेतलं जाणार आहे. आणि दुसरीकडे दादर माहीम आणि शिवडीमध्ये सुधीर साळवी यांच्यावर जबाबदारी आहे सगळ्या तिथल्या जागांसंदर्भात, त्यामुळे तेच त्या बैठकीत उपस्थित आहेत. अनिल देसाई दादर माहीम जे दक्षिण मध्य मुंबईचे खासदार आहेत आणि इथले ते नेते आहेत, त्यामुळे ते त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि या सर्वांच्या उपस्थितीत ही बैठक आहे. कारण मनसेकडून बाळा नांदगावकर आणि नितीन सरदेसाई यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आता या ज्या जागांवर पेच निर्माण झाला आहे त्या जागांसंदर्भात आता ही चर्चा होते. आणि गिरीश, आताच्या बैठकीमध्ये हा तिढा सुटेल का? कारण उद्या तर वरळीमध्ये पत्रकार परिषदेची घोषणा सुद्धा करण्यात आली. नक्कीच, आज कोणत्याही परिस्थितीत हा पेच आहे, तो जो तिढा आहे तो तिढा सोडवण्याचं काम या युद्ध पातळीवर सुरू आहे. आणि उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत ही शेवटची बैठक असल्याचं आम्हाला समजण्यात येतं. आणि त्यामुळे आता या बैठकीत हा संपूर्ण जो तिढा आहे तो तिढा सोडवला जाईल. आणि त्यामुळे ही बैठक अत्यंत महत्त्वाची. त्यामुळे ज्या मतदारसंघातील जो वाद आहे त्यामुळे तिथल्या नेत्यांना उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवर बोलवलेलं आहे. म्हणूनच तिथल्या नेत्यांसमोरच हा तिढा सोडवण्याचा प्रयत्न या महत्त्वाच्या बैठकीत होतोय. गिरीश, अपडेट्स घेऊ तुमच्याकडनं. तुर्तास धन्यवाद संपूर्ण माहितीसाठी. तर मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत जागा वाटपासंदर्भात ही अखेरची बैठक आहे असं आमचे प्रतिनिधी गिरीश कांबळे यांनी सांगितलेलं आहे. या बैठकीमध्ये थोडक्यात आता जागा वाटपासंदर्भातला ठाकरे सेना आणि मनसेमधला सगळा तिढा सोडवला जाईल. आणि त्यानंतर उद्याच्या पत्रकार परिषदेमध्ये युती आणि जागा वाटपासंदर्भात घोषणा होईल.